नमस्कार. रश्मीजित किचन चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवत आहे होली स्पेशल कटाची आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर प्रथम आपण पॅन गरम करावा. त्यामध्ये तेल गरम करायचं आहे. तेल चांगलं गरम करायचं. त्यात मोहरी, तडतडू द्यायची. त्यानंतर कढीपत्ता, हिंग, हळद अशी फोडणी करावी. ती परतावी. त्यानंतर मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे. काश्मीरी मिरची पावडर टाकायची. ती आपल्याला जितकं तिखट हवं त्या प्रमाणात टाकावी. नंतर आपण जे शिजवलेला जो कट आहे, म्हणजे चण्याच्या डाळीचं आपण जेव्हा पुरणपोळीसाठी चण्याची डाळ हे करतो, शिजवतो, त्याच्यावरचा जो कट असतो आणि त्यात थोडी चणा डाळ पण ठेवावी. ती टाकावी. ती चांगली परतावी. त्याच्यावर झाकण ठेवून आपण ती उकळवायची आहे. त्यानंतर त्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण हे आपल्याला गॅसवर भाजून त्याचं वाटण करायचं आहे. ते त्याच्यात टाकायचं आहे. चांगलं मिक्स करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून शिजवा. नंतर त्याच्यात चिंचेचा कोळ टाकायचा आहे. मीठ टाकायचं आणि त्याचं बॅलन्ससाठी आपल्याला गूळ पण टाकायचा आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण रश्मीजित किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर अशी ही कटाची आमटी तयार झाली. ही आंबट, गोड, तिखट आणि झणझणीत असते, कारण ती आपल्याला पुरणपोळीबरोबर खायची असते. आपण शेवटी गरम मसाला घालायचा, म्हणजे त्याचा तिखटपणा चांगला राहतो. अशी ही कटाची आमटी तयार झाली. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर 5 मिनटं झाकून ठेवून शेवटी कोथिंबीर टाकायची. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.